वेलकम टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही खूप बरे असतील. आज तुम्हाला थंबनेलने कळालं असेल की काय आहे. तर मी चाललेले आहे दादरला चैत्यभूमी. तर आज आपल्या इथं दादरला कार्यक्रम आहे आणि उद्या बुद्ध पौर्णिमा आहे. आता वाजले 11. आम्ही 11:30ला निघणार आहे दादरसाठी. तर तुम्हाला याच्या पुढे चला आता आम्ही निघालो आहे. 11:30 झाले. माझ्यासोबत आहे माझी बहिणी. आम्ही आमच्या विक्रोळी स्टेशनला वाट बघत होतो ट्रेनची. तर आता ट्रेन आलेली आहे, आम्ही जातो. बघा रात्रीचे 12 वाजले तरी खूप गर्दी आहे. बोला बोला बोला. हाय. अरे तिच्या लक्षात सांगितलं तर आवाज आनंद इकडे या इकडे या. दादा सुरमा लावला का? दादा हाय करा. सुरमा लावला का? नाही ते काजल लगे डोळे कसे
वाजलेले रात्रीचे 2-3 माहीत नाही टाईम झाला आहे. तर बघा किती गर्दी आहे. खूप लोक आज म्हणजे खूप लोक आलेले आणि खूप छान वाटलं. पहिली टाईम झाला आहे हा कार्यक्रम. खूप छान वाटलं. लिंबू पाणी आणा लवकर जातो गेट बंद. याच पाण्याने तुला सगळे ना जयपूरला ब्लॉक किधर जाना है? किधर जाना है? जयपूर. 2 वाजले. आमची पब्लिक बघा राजगिराचे लाडू खातोय आम्ही मस्तपैकी. आणि काय बोलू शकतात वहिनी? वहिनीला सकाळी कामाला जायचंय. दीदी दीदी सृष्टी थोडं आंब्याचं पण. आमचे दादा 3 वाजता जेवतात ते. आम्ही संगती जेवण पण घेऊन आलो होतो, जेवलो नाही. 3 वाजता आम्ही खेळतोय झोका, जिम करतोय. नाही काही नाही. मला वाटतं असं थोडा बस तू मागे. चलो ब्लॉग बघा उद्या. चालले त्यांची गाडी. 4 वाजलेले आहे गाईस रात्रीच्या. आम्ही गार्डन मध्ये बसलो होतो. आता थोड्याच मिनिटात घरी निघतो. फॉलो करा. जय भीम काका. मला झोप येत आहे. 3:30 सब लोग सफेद कपड़े में भूत जैसे लग रहे हैं. और श्रुति ब्लॉग को फॉलो करो और मेरे बेटे को आगे बढ़ाओ. बहुत मेहनत कर रही है वो. थँक्यू काका. असा तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला. और स्ट्रगल कर रही है बच्ची. तुम्ही पण छान ब्लॉग व्हिडिओ बनवतात. रात्रीचे 5 वाजले. 4:30 वाजले. खूप गर्दी होती म्हणून थांबलो आहे आम्ही ट्रेनसाठी. ट्रेन आता 4:30ला चालू होते, तर आम्ही थोड्याच मिनटात निघू. पण खूप जाम थकलो आहे. खूप छान होतं कार्यक्रम, आवडलं. सकाळी 5 वाजता दुकान चालू झालेले. 5 वाजता बघा फुल मार्केट दादरचं. फायनली घरी पोचलो. रिक्षा स्टँडच्या इथं उभे राहिलं रिक्षा बघायसाठी. तर 6 वाजले. घरी जाऊन झोपते. आणि दुसऱ्या दिवशीचा पण ब्लॉग गाईस. खूप रात्री आलो आम्ही लोक, तर खूप वैतागलेलो जाम. आता मी आज आहे मी चालली किराणाच्या दुकानात किराण्याचं सामान घ्यायला. आज आपल्या घरी स्पेशल खीर बनणार आहे बुद्ध पौर्णिमाच्या. मग आपल्याला खूप सारे दूध पाहिजे होते. दुधाच्या डेअरीत आले. बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे 1 मे, तर महाराष्ट्राच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर आणि दीक्षाला खूप बरं नाही वाटत आहे. खूप दिवस झाले दीक्षा मला भेटली नाही, कारण तिची तब्येत खूप खराब आहे. तर मी बोलली लवकरात लवकर उभे जाऊन भेटू येते, कारण ती खूप दिवस झाले मला बोलते भेट करून. तर मी तिला भेटायला टाईमच नाही भेटला. तर आता मी भेटायला एकटे ती लांब राहायला लागली ना, तर आम्हाला भेटणं होत नाही. तर आता भेटेन ती मला. तर मला बुद्धविहारात जायचं आहे. आमच्या घरी पण साजरी करायचं. खूप काही टाईम नाही आज, तरी तुम्हाला घाई आहे मला झालेली आहे.
नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं पानातिपाता वीरमणि पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि अदनदाना वेरमणि सिक्खपदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खपदं समादियामि खूप थकली आहे, जाम थकली. कालपासून खूप धावपळ झालेलं आहे. माझं सण असल्यावर मला असंच होतं, ब्लॉग पण घ्यायचं असतं आणि हेल्प पण करायची असते सगळ्यांची. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, माझ्याकडून काही चुकलं असेल मला माफ करा. असेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलवर. नव्याने भेटू, बाय. लागली खूप भूक, कारण माझा होता आज बुद्ध पौर्णिमाचा उपवास. तर मी ब्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग तर सबस्क्राईब करा. आणि माझं काही चुकलं असेल मला माफ करा. तुम्हाला काहीतरी नवीन बघायला पण भेटलं आहे. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.